So, good morning, all of you. In HEP lecture, Human Anatomy Physiology, we are starting the lymphatic system. In last lecture, the lymphatic system बद्दल आपल्याला माहिती आहे का 11 सिस्टीम प्रेझेंट आहे तुमच्या बॉडीमध्ये. त्यामधून lymphatic सिस्टीम ही एक आहे. तर lymphatic सिस्टीमचे कंपोनंट्स आपण पाहिले होते. काय काय कंपोनंट्स असतात. तर lymphatic सिस्टीमचे कंपोनंट्स एकदा सांगा मला, तुम्ही लिहिले पण असतील. कोणकोणते आहे? Lymphatic Lymphatic capillary, capillary, lymphatic lymphatic tract, tract, ducts, lymph lymphatic nodes, lymphatic nodules, and thymus gland. thymus gland. बरोबर. ठीक आहे. हे सगळे काय झाले आपले लिम्फॅटिक सिस्टीमचे कंपोनंट झाले. आता प्रत्येक सिस्टीमला फंक्शन्स पण असतात. तर याचे फंक्शन्स काय आहे? खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे. regulating blood volumes, Transportation of protein and fats, transportation of protein, fats, production of हा, antibodies. बरोबर. ठीक आहे. हे सगळे काय झाले त्याचे? दीज आर द फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. ब्लडचा व्हॉल्यूम रेग्युलेशन करणं किंवा ब्लडचं व्हॉल्यूम नॉर्मल करण्याचं काम हे तुमची लिम्फॅटिक सिस्टीम करते. उसके बाद ट्रान्सपोर्टेशन ऑफ प्रोटीन अँड फॅट्स याचं काम करते. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का WBCs जे असतात, WBCs कशासाठी असतात? तर तुमची जी डिफेन्स सिस्टीम आहे बॉडीची त्यासाठी ते युजफुल असतात WBCs. आणि त्यांना स्टोअर करण्याचं काम किंवा त्यांना प्रोलिफरेशन मल्टिप्लिकेशन करण्याचं काम हे कोण करते? लिम्फॅटिक सिस्टीम करते. म्हणजे त्यांच्या कॅपिलरीज मध्ये ते स्टोअर ठेवते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज, अँटीबॉडीजचं प्रोडक्शन करणे. अँटीबॉडीज हे कशामध्ये युज होतात? तुमच्या डिफेन्स सिस्टीम मध्ये युज होतात. ठीक आहे. बॉडीच्या त्या अँटीबॉडीजचं प्रोडक्शन करणे, जास्तीत जास्त प्रोडक्शन करण्याचं काम तुमचे लिम्फॅटिक सिस्टीम करते. खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे लिम्फॅटिक सिस्टीमचे आणि स्मॉल चॅप्टर आहे, जास्त मोठा नाहीये. तर तुम्ही फंक्शन पण लिहिले असतील. लिहिले फंक्शन पण Yes, sir. कारण कारण आता आपल्याला माहितीये का लिम्फॅटिक सिस्टीम, तर लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये लिम्फ म्हणजे काय असते? तर आपल्याला माहितीये का आपले जे प्लाझ्मा असते, आपले जे सेल असते, तर सेल मध्ये काही पोर्स असतात जे एक्सचेंज करतात लिक्विड किंवा फ्लुइड. काय करतात? ते एक्सचेंज करण्याचं काम करत असतात. बरोबर. पण आता सेलची जी कॅपॅसिटी आहे, जी कॅपॅसिटी तितकंच तो फ्लुइड कंझ्युम करणार. ऍक्सेसिव्ह जे फ्लुइड आहे किंवा इंटरस्टेशियल फ्लुइड, ऍक्सेसिव्ह जे फ्लुइड आहे ती ड्रेन करणार, ती पाठवणार कुठे? लिम्फॅटिक कॅपिलरी कडे पाठवणार. तर लिम्फॅटिक कॅपिलरी काय करते? ती जो पण ड्रेन केलेला जो मटेरियल आहे किंवा फ्लुइड आहे, त्या फ्लुइड मध्ये काय असणार? ब्लड प्लाझ्मा असणार, त्याच्यामध्ये प्रोटीन असणार, फॅट असणार. तर ते सगळे काय होतात? तुमच्या लिम्फॅटिक कॅपिलरी मध्ये स्टोअर होतात. लिम्फॅटिक कॅपिलरी परत पाठवते तुमच्या ब्लड वेसल्स कडे, ब्लड कॅपिलरीज कडे पाठवणार आणि ते परत ते आर्टरीज कडे जातात. म्हणजे तुमचं जे ब्लडचं व्हॉल्यूम आहे तो मेंटेन करण्याचं काम किंवा रेग्युलेशन करण्याचं काम पण लिम्फॅटिक सिस्टीम करते. तर राईट डाऊन अबाउट हा एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो. तर राईट डाऊन अबाउट फॉर्मेशन अँड फ्लो ऑफ लिम्फ. राईट डाऊन सब हेडिंग formation and flow of lymph. Formation and flow of lymph. ठीक आहे. So, Clochi spelling? कशाची? फ्लोची का? FLOW फ्लो. The flow आहे. Formation आहे का? चालेल, मी त्यांना ऍड करतो. दिसत नाहीये मला, पण त्यांना मला परत मग जे वेटिंग मध्ये त्यांना परत जॉईन करण्यासाठी सांगा. त्यांना ऍड करतो. इथे दिसत नाहीये. फ्लोची स्पेलिंग फॉर्मेशन, फॉर्मेशन म्हणजे तयार करणे आणि फ्लो, फ्लो म्हणजे त्याचं वहन करणे है ना. FLOW ऑफ फ्लुइड. तर कशा प्रकारे हे पाठवलं जातं याच्यामध्ये आपण पाहू. ठीक आहे. तर राईट डाऊन द पॉइंट जे मी एक्सप्लेन केले ते पॉइंट. पुढे समोर काय फ्लो ऑफ लिम्फ ते स्क्रीनवर दिसते ना तुम्हाला? LYMPH लिम्फ दिसते? चल, आता लिम्फ म्हणजे काय ते आपण बघू. मी आता पण सांगितलं लिम्फ म्हणजे काय.
जो इंटरस्टिशियल फ्लुइड असतो, प्लाझ्मा जो असतो, ब्लड प्लाझ्मा, त्याचे जे कंपोनंट्स आहे, तर प्लाझ्माचे कंपोनंट्स खूप आहे. ऑर्गॅनिक मटेरियल, इनऑर्गॅनिक मटेरियल, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितले मी, गॅसेस आहे, प्रोटीन्स आहे, फॅट्स आहे, हे सगळे कशामध्ये येतात, प्लाझ्मा मध्ये येतात. ते प्लाझ्मा काय करतो, लिम्फॅटिक कॅपिलरी कडे जाणार, एक्सेसिव्ह प्लाझ्मा, आणि नंतर जेव्हा यूज पडेल तेव्हा ते परत ब्लड वेसल्स कडे येतो. ठीक आहे, म्हणजे हे स्टोअर करण्याचं काम हे करतात. करा डाऊन. through the capillary pores through the capillary pores through the capillary pores most of the plasma components through the capillary pores most of the plasma components most of Sir, the परत- plasma परत सांगतो मी, एक मिनिट थांबा. ठीक आहे. थ्रू द कॅपिलरी पोर्स through the capillary pores most of the plasma components most of the plasma components most of the plasma components enter into interstitial fluid enter into interstitial fluid enter into interstitial fluid. बरोबर. त्याच्या पुढे लिहा आता, the excessive interstitial fluid, yes, the excessive interstitial fluid which drains into the lymphatic capillaries into the lymphatic capillaries is called lymph. Is called lymph. बरोबर. कळलं सगळ्यांना व्हॉट इज मीन बाय लिम्फ. आता लिम्फची ही डायग्राम जी काढलेली आहे वरती मी इथे तुम्हाला दाखवतो मी. हे जो डायग्राम जी काढलेली आहे ती काढून घ्या लवकर. लिम्फ, त्याच्या पुढे ऍरो करून लिहिलं मी इंटरस्टिशियल फ्लुइड. ठीक आहे. वरती ऍरोवर ड्रेन लिहिलेलं आहे आणि नंतर लिम्फॅटिक कॅपिलरी. ठीक आहे. तर आता हे लिहिलेलं आहे तुम्ही, हा झाला लिम्फ. लिम्फ तुम्हाला काय आलं, इट इज द एक्सेसिव्ह इंटरस्टिशियल फ्लुइड. ठीक आहे. लिम्फ म्हणजे काय, इट इज द एक्सेसिव्ह इंटरस्टिशियल फ्लुइड जो ड्रेन होऊन लिम्फॅटिक कॅपिलरी कडे जातो. आता नेक्स्ट डायग्राम जी आहे, नेक्स्ट टेबल जी फॉर्म केलेला आहे मी, हॅव्हिंग द 3 कॉलम्स, तर याला हेडिंग आहे फॉर्मेशन अँड फ्लो ऑफ लिम्फ. हा टेबल काढून घ्या, खूप इम्पॉर्टंट टेबल आहे. एक्झाम मध्ये हाच टेबल तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. राईट डाऊन द हेडिंग, याची टेबलची हेडिंग लिहा, फॉर्मेशन अँड फ्लो ऑफ लिम्फ. फॉर्मेशन अँड फ्लो ऑफ लिम्फ. फॉर्मेशन अँड फ्लो ऑफ लिम्फ. ठीक आहे. तर फॉर्मेशन कसं होणार लिम्फचा आणि फ्लो कसा होणार हे आपण पाहणार आहोत. आता आपण पाहू शकतो की आर्टरीज दिसत आहे तुम्हाला, दिख रहे क्या, आर्टरीज आहे. ठीक आहे. नंतर आर्टरीज नंतर ब्लड कॅपिलरीज येतात. ब्लड कॅपिलरीज काय करतात, तुमचा जो आय एफ म्हणजे काय, इंटरस्टिशियल फ्लुइड, ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, जो इथे लिहिलेला आहे आय एफ, आय डॉट एफ म्हणजे इंटरस्टिशियल फ्लुइड. ठीक आहे.
तर इथे इंटरस्टिशियल स्पेस दिसणार तुम्हाला मध्ये. ठीक आहे, इथे काय करते ब्लड कॅपरीज एक्सटेसिव्ह जे फ्लुइड आहे ते इंटरस्टिशियल स्पेसेस मध्ये पाठवणार. ठीक आहे, आणि हाच फ्लुइड जो तुमचा ब्लड वेसलचा असेल है ना, तर तो पुढे काय होणार लिम्फॅटिक कैपिलरी कडे पाठवलं जाईल. लिम्फैटिक कैपिलरी कडे वो भेजा जाएगा और लिम्फैटिक कैपिलरीज पे लिम्फैटिक वेसल्स के पास भेजेंगे, वेसल्स भेजेंगे लिम्फैटिक डक्ट्स के पास, और वो जाएगा फिर सब क्लावियन वेन के पास जाएगा. ठीक है, तो इसी तरह से क्या होता है आपका ये जो ब्लड प्लाज्मा है या फिर लिम्फ है वो स्टोर होता है और उसका फ्लो होता है. जब जरूरत पड़ेगी तब वो फिर से ब्लड कैपिलरीज के पास जाएगा, आर्टरीज के पास जाएगा. समझो सबको? यानी इसकी वजह से क्या होता है कि आपका जो ब्लड वॉल्यूम है वो मेंटेन होता है. समझा? इजी है. इधर एक ब्लड प्लाज्मा दिख रहा है, एक अलग उसका कैटेगरी. ठीक है, बीच में दिख रहा है आपको इंटरस्टिशियल फ्लूइड और ये लिम्फ. तो यहाँ पर क्या हो रहा है लिम्फ में ये लिम्फ जमा हो रहा है इंटरस्टिशियल फ्लूइड, लिम्फ कैपिलरी से लिम्फैटिक वेसल्स, लिम्फैटिक वेसल्स से लिम्फैटिक डक्ट, और जब जरूरत पडेगी जेव्हा गरज पडेल तेव्हा ते सब क्लेवियन वेन कडे जाणार. ठीक आहे, आणि तिथून मग ते ब्लड कॅपिलरीज आणि आर्टरीज कडे परत जातो. म्हणजे सायकल चालत असते. ठीक आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा ते यूज केला जातो. ठीक आहे, जसं आपण पाहतो जसं एक्सेसिव्ह वॉटर असेल आपण काय करतो स्टोर करतो. ठीक आहे, किंवा आपली बॉडी काय करते एक्सेसिव्ह जर वॉटर असेल आपल्या बॉडीमध्ये जर जास्त पाणी पिलं आपण तर वॉटर ती स्टोर करते, आणि जेव्हा गरज पडेल जेव्हा वर्कआउट करतो आपण तेव्हा ती यूज करते. बरोबर? दर मिनिटाला पाणी प्यावं लागतं का आपल्याला? नाही. ठीक आहे, तर आपण काय करतो जेव्हा वॉटर इंटेक करतो ते वॉटर आपल्या बॉडीमध्ये स्टोर होतो. ठीक आहे, एक्सेसिव्ह वॉटर, आणि जेव्हा गरज पडेल ते यूज होतो. बरोबर? तसंच तुमचा हा इंटरस्टिशियल फ्लुइड पण स्टोर होत आहे. तर दिस इज ऑल अबाउट द फॉर्मेशन अँड फ्लो ऑफ लिम्फ. आता खाली जे लिहून दिलेलं आहे मी हे काय आहे केमिकल कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. ते कशामध्ये प्रेझेंट असतात इंटरस्टिशियल फ्लुइड आणि लिम्फ मध्ये हे प्रेझेंट असतात. तर खाली लिहा नेक्स्ट हेडिंग केमिकल कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. केमिकल composition of plasma. Chemical composition of plasma, comma interstitial fluid, comma interstitial fluid and lymph. Interstitial fluid and lymph. ठीक आहे, तर आता याच्या खाली आता हे सगळे कंपोनंट्स हे कंपोनंट्स कशाचे आहे हे प्लाझ्माचे कंपोनंट्स आहे, आणि हे कंपोनंट्स काय होतात त्यांचा कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिसतो. जसं मी लिहिलं आहे ना 6.9 ग्राम. तर हा कंपोनंट कशामध्ये येतो प्रोटीनचा जो कंपोनंट आहे हे ग्राम मध्ये आहे, आणि बाकीचे सगळे हे दिसत आहे क्लोराईड कॅल्शियम युरिया हे मिलीग्राम मध्ये आहे. तर एकदा लिहून घ्या सगळे. व्हिडिओ ऑनच ठेवा सगळे स्टुडंट. म्हणजे काय काय कंपाऊंड सांगितले मी याच्यामध्ये पहा. प्रोटीन तर 6.9 ग्राम हे जो कंपोनेंट आहे हा जो आहे ये से रिलेटेड है. ये दिख रहा है क्या आपको? ये होगा किसमें प्रेजेंट होगा आपके ब्लड प्लाज्मा मध्ये प्रेजेंट असेल. दिसतंय? हा प्रेजेंट असेल तुमच्या कशामध्ये प्रेजेंट असणार तुमच्या इंटरस्टिशियल फ्लुइड, आणि हा प्रेजेंट असणार तुमच्या लिम्फ मध्ये. तर अशा प्रकारे हे प्रेजेंट असतात.
म्हणजे 6.9 ग्राम प्रोटीन कशामध्ये प्रेझेंट असणार तुमच्या ब्लड प्लाझ्मा मध्ये, इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये 0.1 ग्राम आणि तुमच्या लिम्फ मध्ये 2.6 ग्राम. ठीक आहे. नंतर क्लोराईड 100 मिलीग्राम 100 मिलीग्राम. नंतर मग 104 मिलीग्राम 116 मिलीग्राम. कॅल्शियम 5.2 मिलीग्राम 5.0 4.6 मिलीग्राम आणि युरिया 22 मिलीग्राम. त्याच्यामध्ये पण इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये पण 22 मिलीग्राम आणि तुमच्या लिम्फ मध्ये जास्त स्टोअर केला जातो ऍज कम्पेअर्ड टू बोथ 23.5 मिलीग्राम. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काय दिस इज ऑल अबाउट द केमिकल कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा अँड इंटरस्टिशियल फ्लुइड अँड लिम्फ. कळलं सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? मला वाटतं प्रॉब्लेम नसायला पाहिजे कारण इझी आहे. ठीक आहे. सगळ्यांना कळालं असेल. अब इसके बाद लिखो राइट डाउन अबाउट स्प्लीन. SPLEEN स्प्लीन. हे दोन ऑर्गन्स आहे जे तुमच्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये काम करतात. राइट डाउन अबाउट स्प्लीन. स्प्लीन. आता स्प्लीन बद्दल सांगायचं आहे तो स्प्लीन क्या रहता है हमारे बॉडी में? कहाँ रहता है स्प्लीन? इट इज ऑर्गन. बराबर. ये ऑर्गन है आपके बॉडी में और ये लार्जेस्ट लिम्फॉइड ऑर्गन है. ठीक है. इट इज द लार्जेस्ट लिम्फॉइड ऑर्गन आणि इरिथ्रोपोइसिस ऑल्दो द मॅच्युअर स्प्लीन इज नॉट इन्व्हॉल्व इन द इरिथ्रोपोइसिस. इरिथ्रोपोइसिसची जी प्रोसेस आहे जसे फॉर्मेशन ऑफ द ब्लड या प्रोसेस मध्ये मग मॅच्युअर जो तुमचा स्प्लीन आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. ठीक आहे. आणि इट इज ए इम्पॉर्टंट ब्लड रिझर्वायर अँड फिल्टर. ब्लड रिझर्वायर करण्याचा आणि फिल्टर करण्याचं काम तुमचा स्प्लीन करतो. आणि याचं अजून एक काम आहे स्प्लीनचा का अनडिझायरेबल जे पार्टिकल्स आहे किंवा हार्मफुल पार्टिकल्स आहे त्यांना वेगळे करण्याचं काम तुमचा स्प्लीन करत असतो. हे कशामुळे करतो? बिकॉज ऑफ द फॅगोसायटिक ऍक्टिव्हिटी ऑफ मेनी मायक्रोफेजेस. आता मायक्रोफेजेस आपल्याला माहिती आहे का? मायक्रोफेजेस कशामध्ये असतात? तुमच्या डब्ल्यूबीसीज मध्ये असतात. डब्ल्यूबीसी जे सेल्स आहे ना लिम्फोसाइट्स मोनोसाइट्स हे काय असतात? लिम्फोसाइट्स मायक्रोफेजेस असतात आणि फॅगोसायटिक ऍक्टिव्हिटी करतात ब्लड मध्ये आणि अनवॉन्टेड जे मटेरियल्स आहे जे मटेरियल तुमच्या बॉडीला हार्मफुल आहे त्याला वेगळे करण्याचं काम हे करत असतात. ठीक आहे. तर राइट अबाउट स्प्लीन त्याच्याबद्दलचे पॉइंट लिहून घ्या. इट इज द largest lymphoid organ. It is the largest lymphoid organ. It is the largest lymphoid organ. पुढचा पॉइंट लिहा. The mature spleen. The mature spleen is not involved in. The mature spleen is not involved in erythropoiesis. Erythropoiesis. म्हणजे मॅच्युअर स्प्लीन इज नॉट इन्व्हॉल्व इन द इरिथ्रोपोइसिस या प्रोसेस मध्ये तो नसतो. पुढचा पॉइंट लिहा अजून. इट इज इम्पॉर्टंट ब्लड रिझर्वायर. इट इज इम्पॉर्टंट ब्लड रिझर्वायर अँड फिल्टर. It is important blood reservoir and filter. Capable of removing undesirable particles.
capable of removing undesirable particles. Capable of removing undesirable particles from the blood. ब्लड मधून करतात, पण कशामधून? विथ द हेल्प ऑफ फॅगोसॅटिक ऍक्टिव्हिटी. ब्लड विथ द हेल्प ऑफ फॅगोसॅटिक ऍक्टिव्हिटी. फॅगोसॅटिक ऍक्टिव्हिटी of many macrophages. काय काय पॉइंट सांगितले मी तुम्हाला? इट इज द लार्जेस्ट लिम्फॉइड ऑर्गन आहे. त्याच्यानंतर मॅच्युअर लिम्फ किंवा मॅच्युअर स्प्लीन इज नॉट इन्व्हॉल्व इन द इरिथ्रोपोइसिस प्रोसेस. इट इज द इम्पॉर्टंट ब्लड रिझर्वायर आणि फिल्टर. त्याच्यानंतर इट इज कॅपेबल ऑफ रिमूव्हल किंवा रिमूव्हिंग अनडिझायरेबल पार्टिकल्स फ्रॉम ब्लड थ्रू फॅगोसॅटिक ऍक्टिव्हिटी, बरोबर, ऑफ मेनी मायक्रोफेजेस. ठीक आहे. याचे डायमेन्शन लिहून घेऊ आपण. याची लोकेशन कुठे असते? हा असतो अप्पर पार्ट ऑफ ऍब्डोमेन. इट इज प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ ऍब्डोमेन, म्हणजे स्टमकच्या वरती असेल. ठीक आहे. इट इज प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ द ऍब्डोमेन. It is present on upper part of the abdomen, having 12 centimeter, 1 to 12 centimeter length. अजून एक पॉइंट लिहा. Spleen is covered by connective tissue. It is covered with the connective tissues. अजून लिहा खाली पॉइंट. The spleen is soft. The spleen is soft, pulpy, P-U-L-P-Y, pulpy, and very vascular organ. व्हेरी वॅस्क्युलर ऑर्गन म्हणजे वेसल्स खूप असतात त्याच्यामध्ये, कारण फिल्ट्रेशन करतो. व्हेरी वॅस्क्युलर ऑर्गन filled with blood supplied. Filled with blood supplied by artery. Filled with blood supplied by artery. तो कोणती आर्टरी? स्प्लिनिक आर्टरी. SPLENIC, स्प्लिनिक आर्टरी. स्प्लिनिक आर्टरी. ठीक आहे. परत सांगतो. filled with the spleen is soft, pulpy and very vascular organ filled with blood supplied by artery, ब्रॅकेट मध्ये लिहा स्प्लिनिक आर्टरी. तर हा झाला. दिस इज ऑल अबाउट द स्प्लीन. आणि स्प्लीन हे कशामध्ये कशासाठी यूज होतो? हा काय करतो? तुमचा ब्लडचं रिझर्वायर पण आहे आणि फिल्टर पण करतो. ठीक आहे. आणि ब्लड मध्ये जे अनडिझायरेबल पार्टिकल्स आहेत त्यांना रिमूव्ह करण्याचं काम पण तुमचा स्प्लीन करत असतो. अजून एक आपण ऑर्गन पाहणार आहे किंवा ग्लँड पाहणार आहे. राइट डाउन थायमस ग्लैंड. थायमस ग्लैंड के बारे में हम देखेंगे. ठीक आहे. थायमस ग्लँड बद्दल आपण पाहत आहे. तर थायमस ग्लँड कुठे असते? प्रेझेंट असते तुमची जी थायरॉइड ग्लँड आहे त्याच्या खाली. ठीक आहे.
थायरॉइड ग्लँडच्या खाली प्रेझेंट असणार आणि स्टर्नम कुठे प्रेझेंट असतो तुमचा, तर स्टर्नमच्या जवळ ही प्रेझेंट असते. ठीक आहे. थायमस ग्लँड त्याला 2 लोब्स असतात आणि या 2 लोब्स मध्ये लोब्युल्स प्रेझेंट असतात. लोब्युल्स म्हणजे काय, जसे ग्रेप्स असतात ना तुमचे द्राक्षे, त्याच्यासारखे ग्लोब्युल्स त्याच्यामध्ये लोब्युल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 पॉइंट्स असतात, एक कॉर्टेक्स असतो आणि एक मेडुला असतो. कॉर्टेक्स म्हणजे बाहेरचा पार्ट कव्हर त्याचा आणि मेडुला म्हणजे इनर पार्ट. कळलं? ठीक आहे. आता याच्यामध्ये थायमस ग्लँडचं काम काय आहे, इट कॉज मॅच्युरेशन अँड डिस्चार्ज ऑफ टी सेल्स. टी सेल्सला डिस्चार्ज करण्याचं काम. त्याच्यानंतर इट ऍक्ट ॲज अन एंडोक्राइन ग्लँड रिलीजिंग द थायमिक फॅक्टर. आणि हे रिलेटेड कशाची आहे, ग्रोथची रिलेटेड आहे थायमस ग्लँड तुमची. त्याच्यानंतर थायमोसिन नावाचं हे एक हार्मोन सिक्रेट करते जे इम्युन सिस्टीम साठी हेल्पफुल असतो. ठीक आहे. आणि या हार्मोनमुळे जे सेल्स असतात, नॉर्मल सेल्स, हे काय करतात, डिटेक्ट करू शकतात फॉरेन सेल्सला या हार्मोनमुळे. तर दिस इज द फंक्शन ऑफ द थायमस ग्लँड. राईट डाऊन. It is unpaired gland. It is unpaired gland. It is unpaired gland located below thyroid gland. Located below and under the sternum. And under the sternum म्हणजे स्टर्नमच्या मागे ती प्रेझेंट असते, म्हणजे स्टर्नम तिला प्रोटेक्ट करतो. ठीक आहे. कोणाला, थायमस ग्लँडला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय लिहिलेलं आहे का, इट्स हॅव्हिंग द 2 लोब्स. इट्स हॅव्हिंग 2 लोब्स. It's having 2 lobes composed of. It's having 2 lobes composed of lobules. LOBULES. Composed of lobules. It is composed of lobules. ठीक आहे. It is composed of 2 lobules having lobes. ठीक आहे. आणि हे लोब्स कशामध्ये, द्राक्षासारखे लोब्स असतात. तर मी त्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला आता. देखो अशा सारखे काय असतात ते, 1 मिनिट. जैसे राउंडेड क्या होंगे, काय असणार ते, लोब्युल्स असणार आहे, लोब्स असणार आहे. जो बाहेरचा पार्ट आहे तो आहे कॉर्टेक्स. CORTEX. कॉर्टेक्स. बरोबर. आणि जो मधला पार्ट आहे त्याला म्हणतो आपण मेडुला. MEDULLA. मेडुला. कळलं? ठीक है. इस तरह का डायग्राम भी आप बना सकते हैं. द्राक्ष जैसे असतात आपले ग्रेप्स, तर ग्रेप्सचा जो बाहेरचा पार्ट आहे कव्हर, उसको बोलते हैं हम कॉर्टेक्स. ठीक आहे. त्याचा कव्हर. आणि मधला जो पार्ट आहे, ठीक आहे, जो सेमी लिक्विड असतो, ठीक आहे, जेली टाइप जो मटेरियल असतो त्याला म्हणतो आपण मेडुला. लिहा मग. Lobules are divided into cortex. ब्रॅकेट मध्ये लिहा आउटर पार्ट. Lobules are divided into cortex. In bracket write down outer part and medulla. And medulla. And medulla. And medulla. medulla ब्रॅकेट मध्ये लिहा इनर पार्ट. कळलं? ठीक आहे. आता याच्यानंतर याचे इम्पॉर्टंट फंक्शन्स देखो. राइट डाउन द फंक्शन्स
ऑफ थायमस ग्लँड. खूप इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत थायमस ग्लँडचे पण, जसे तुमचे स्प्लीनचे होते. Pattern first function, maturation and discharge of T cells. Maturation and discharge of T cells. Maturation and discharge of T cells. ठीक है, स्क्रीन लास्ट में शेयर करता हूँ. Secondly, pattern second is it acts as an endocrine gland. It acts as an endocrine gland. It acts as an endocrine gland to release thymic factor. To release thymic factor. THYMIC. Thymic factor. Thymic factor, which is related to growth. Which is related to growth. Which is related to growth. And the last point लिया, it release hormones. It release hormones which will helpful for immune system. Which will helpful for immune system. Which will helpful for immune system. That is खाली लास्ट पॉइंट लिया या चैप्टर का. That is ability of cell. That is ability of cell. Ability of cell to react to foreign substance. To react to foreign substance. To react to foreign substance. कळालं सगळ्यांना? कोणाला काय क्वेश्चन विचारायचा आहे? सबको समजा ना? ठीक आहे. हा चालेल. सो इथे आपण स्टॉप करूया. थायमस ग्लँडचे 2 पार्ट सांगा ना सर. कोणते? थायमस ग्लँडचे 2 पार्ट कोणते आहे ते सांगा सर. चालेल सांगतो. देखो थायमस ग्लैंड जो है हमारी, तो थायमस ग्लैंड के 2 लोब्स होते हैं. ठीक है, तो 2 लोब्स किस तरह से होते हैं? वो 2 लोब्स ग्रेप्स के जैसे होता है. ग्रेप्स पता है ना आपको, अंगूर, तो उसके जैसे होते हैं वो. और उसका बाहर का जो पार्ट है, उसका कवर जो है, तो उसको बोलते हैं हम कॉर्टेक्स. क्या बोलते हैं? कॉर्टेक्स. कैसे याद रखेंगे? C फॉर कवर एंड C फॉर कॉर्टेक्स. ठीक है, उसका बाहर का जो कवर है, आउटर पार्ट है, उसको बोलते हैं हम कॉर्टेक्स. और जो इनर का पार्ट है, जो सेमी सॉलिड पार्ट है, उसको बोलते हैं हम मेडुला. समझा? ठीक है, तो उस तरह से वो एक्ट करता. हाँ चलेंगे. और किसी कुछ क्वेश्चन पूछना है? नेक्स्ट पर लिम्फ की डेफिनेशन फिर बताओ ना. चलो फिर से बताता हूँ. देखो लिम्फ की डेफिनेशन में पहले फिर से बोलता भी आपको. 1 मिनट ही बाकी हमारे पास. ठीक है, फिर से बोलता हूँ कि जो एक्सेसिव इंटरस्टिशियल फ्लूइड है, द एक्सेसिव इंटरस्टिशियल फ्लूइड which drain into lymphatic capillary. The excessive interstitial fluid which drains into lymphatic capillary is called lymph. सर नेक्स्ट लेक्चर टाइमला चालवणार? नेक्स्ट लेक्चर तुम्हाला मेसेज येईल, चालतंय. त्याप्रमाणे चालू होईल. हा चालेल. बाकीच्या स्टुडंट कळलेलं आहे. आता पुढच्या लेक्चर पासून आपण कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम 7 नंबरचे चॅप्टर स्टार्ट करू. ठीक आहे. ओके सर. थँक्यू ऑल ऑफ यू.